भाजणीशिवाय हे वडे इतके छान खमंग असे होतात आणि टम्म असे फुगले जातात। तर इथे तुम्ही पाहू शकता की अजिबातही तेलकट न होणारे हे खुसखुशीत कोंबडी वडे कसे करायचे आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी आपण पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरे, धने, बडीशेप आणि अगदी पाव चमचा मेथीदाणे घालायचे आहेत। छान वास येईपर्यंत हलकेसे गरम करून घ्यायचे, थंड झाले की मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। त्यानंतर 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतले, 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे आणि 2 ते 3 चमचे साधारण आपल्याला इतकं बेसन पीठ यामध्ये घालायचं। चवीनुसार मीठ घालायचं आहे, हळद, लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि आधी जो आपण मसाला केलेला तो सगळा यामध्ये घालायचा आहे। आता यामध्ये 2 मोठे चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित या पिठाला लावून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा मी पांढरे तीळसुद्धा घातलेले आहेत आणि आपल्याला गरम पाण्यामध्ये हे पीठ भिजवून ठेवायचं, झाकण ठेवायचं आहे आणि साधारण एक 10 ते 15 मिनिटानंतर हे पीठ कोमट झाल्यानंतर हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। पीठ घट्टच मळायचं आहे। त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करायचे आहे, हातावरती किंवा प्लास्टिकच्या कागदावरती हे असे आपल्याला पुऱ्या थापून घ्यायच्या आहेत, वडे थापून घ्यायचे आहेत। खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडही थापायचे नाही आहेत आणि तेल मध्यम आचेवरती तापवायचं आहे आणि खमंग असे हे वडे तळून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळायचे आहेत। तर अशा पद्धतीचे हे वडे तुम्ही नॉनव्हेजसोबत किंवा काळ्या चण्याची उसळ असते त्यासोबतसुद्धा हे खाऊ शकता किंवा अगदी चहासोबतसुद्धा खूप मस्त लागतात। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।